जय जिनेन मॅजिक ऑफ स्वादमध्ये स्वागत आहे. चला तर मग एक नवीन मी रेसिपी पुन्हा घेऊन आलेली आहे, रवा उत्तप्पा. आपण बघूया आता रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा. मी रवा भिजत टाकला 2 वाट्या. भिजत म्हणजे इन्स्टंट भिजवला आणि हा छान असा पाण्याने भिजवून ठेवला. हे बघा कसा भिजवत आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं धने जिरे पूड. आणि मुलांना नवीन नवीन काहीतरी खायचं असतंच, तर आपण हे नवीन एक रेसिपी तयार करूया. हे हळद टाकले 1 चम्मच, तिखट टाकलं आणि हे थोडासा मसाला टाकला. जो आपल्या घरी असेल तो मसाला आपण टाकला तरीही चालेल आणि मिक्स करून घेतलं छानपैकी. हे आपण फेटून घेऊ असं. आणि त्यामध्ये आपण दही टाकलं तरीही चालेल. आणि हा मी पॅन ठेवला, त्यावर थोडंसं आपण पाणी टाकलेलं ते मी पुसून घेतलं. 1 कांदा बारीक आणि 1 टमाटा, मिरची, कोथिंबीर, अशी ढोबळी मिरची, हे सगळं मी कापून घेतलेलं आणि त्यामध्ये थोडं इनो टाकून मी मिक्स करून घेतलं. तुम्ही दही टाकलं तरी पण चालेल, मी थोडं इनो टाकलं. हे बघा मिक्स करून घेतलं आणि छान तापला आपला तवा की त्यावर थोडा जाड असा टाकायचा. छानपैकी असा असा फिरून घेतला. छान असा जाळीदार आपला उत्तप्पा तयार होतो. त्यावर आपण टोमॅटो टाकू असे छान, आणि कांदा, ढोबळी मिरची, बारीक कट करून आपली साधी मिरची, हे त्यावर आपण छान टाकून घेऊया. आणि त्यावर असा कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स हे ते पण टाकलं तरी चालेल. हे बघा छान असा आपला उत्तप्पा तयार होतो. मुलांना नवीन नवीन काहीतरी खायला पाहिजेच असते. आपण हा मुलांच्या पण आवडीचा होतो. मस्त अशी टेस्ट लागते, तुम्ही पाहू शकता. हे बघा आता त्यावर आपण थोडं झाकण ठेवलं. हा झालेला आहे आपला तिकडनं. आणि पटकनी असा हा मुलांनी जेव्हा म्हटलं आपण तयार करून देऊ शकतो त्यांना. थोडं चिली फ्लेक्स टाकलं आणि आपल्याला रवा भिजवून ठेवायची पण काही गरज नाही. आपण इन्स्टंटली रवा भिजवून तो आपण मुलांना तयार करून देऊ शकतो. अगदी अशी आपली 5 मिनिटात रेसिपी हा उत्तप्पा तयार होतो, रवा उत्तप्पा. मस्तपैकी छान थोडं तेल टाकायचं त्यावर, थोडा अजून तो क्रिस्पी होतो. हे पाहू शकता तुम्ही. मस्त आपला असा उत्तप्पा तयार होतो. हे बघा छान असा. टोमॅटो थोडेसे सरकले की आपण त्यावर थोडंसं असं दाबून घेतलं. थोडं आपण असं प्रेस करून घ्यायचं त्यामध्ये. हे आणि हा आपला रेडी असा उत्तप्पा तयार झाला. लाईक करा, शेअर करा. हे बघा आवडली असेल रेसिपी तर प्लीज शेअर करा. हे माझ्या मुलींनी घेतला पण आणि खायला पण सुरुवात केली. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि प्लीज फॉलो करा. वाव किती छान. तुम्ही पण असे म्हणसाल की हो एकदम टेस्ट, एकदम भारी टेस्ट आहे की हो. अगदी 5 मिनिटात तयारी होणारी अशी रेसिपी आहे. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करत जा हो.